राज्यभर आज आमच्याकडे साधारणपणे 1,45,00,000पेक्षा अधिक अर्ज हे आलेले आहेत। यापैकी साधारणपणे पात्र किंवा ज्या अर्जांची स्क्रुटिनी झालेली आहे किंवा जे अर्ज अप्रूव्ड आहेत याची संख्या ही 1,35,00,000पेक्षा आता पुढे गेलेली आहे। आणि यामध्ये आम्ही साधारणपणे एक चाचणी करत आहोत। गेल्या 8-10 दिवसापासून ती चाचणी सुरू आहे की बरेच जे हे फॉर्म्स अप्रूव्ड भरलेले आहेत किंवा स्क्रुटिनी झालेले आहेत यांचे अकाउंट व्हेरिफिकेशन बाकी सगळ्या गोष्टी असतील किंवा ड्राय रन असेल ज्याच्यामध्ये आपण नाममात्र एक अमाउंट आपण डीबीटी करत असतो आणि ती त्यांच्या अकाउंटपर्यंत पोचते की नाही ह्याचं एक रँडम सॅम्पलिंग आपण घेत असतो। त्यामुळे ती प्रक्रिया सुरू आहे आणि साधारणपणे 17 तारखेला जो पहिला लाभ आपण या योजनेअंतर्गत वितरित करणार आहोत तो 1 कोटीपेक्षा जास्ती महिलांना निश्चितपणाने असणार आहे। अर्ज अपलोड करण्यासाठी आताही रजिस्ट्रेशन चालूच आहे। आज जर तुम्ही बघितलं तर आजही नवीन अर्ज स्वीकारले जात आहेत, आजही रजिस्ट्रेशन चालू आहे। ही प्रोसिजर चालूच राहणार आहे। आम्ही जो अंदाज विभाग म्हणून जो प्राथमिक अंदाज काढला होता तो 2.5 कोटी महिलांपर्यंत आपण ह्या योजनेचा लाभ मॅक्सिमम 2.5 कोटी महिलांपर्यंत देऊ शकतो। आज आमच्याकडे साधारणपणे 1.5 कोटीपर्यंत तो आकडा हा कदाचित आजच्या घडीलाच पोचेल। आमची अशी खात्री आहे की या योजनेच्या संदर्भामध्ये योजना घोषित झाल्यापासूनच जो काही समज गैरसमज या संदर्भामध्ये काही ना काही रोज अफवा उठवल्या जात आहेत, यातून काही महिलांच्या मनामध्ये शंका पण आहे की लाभ मिळणार आहे की नाही। पण ज्या वेळेला पहिलं 17 तारखेला डीबीटी होईल त्यावेळेला जे उर्वरित रजिस्ट्रेशन आहे यालाही आणखीन गती मिळणार आहे आणि हे रजिस्ट्रेशन सुरूच राहणार आहे। हा जो अपप्रचार केला जातोय की ही मर्यादित कालावधीसाठी योजना आहे तर असं नाही आहे। ही योजना ही महायुतीच्या सरकारने जी आणलेली आहे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली ही कायमस्वरूपी राबवण्याच्या दृष्टीनेच आणलेली आहे। त्याच्यामुळे कुठेही कुठलाही गैरसमज हा कोणाच्याही मनामध्ये नसावा हीच आमची अपेक्षा आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये जे निधी लागतो 30 महिन्यांची अर्ज बरेचसे महिला आहेत की जे अर्ज अपलोड होताना त्यांना अडचणी आणि शंका आहे की 31 तारखेच्या आज जर त्यांचे अर्ज दाखल झाले नाही तर त्यांना लाभ मिळणार नाही। मला आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना सांगायचं आहे की 31 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची दिवस नाही आहे। नोंदणी ही पुढेही चालू राहणार आहे। पहिल्या टप्प्यातली जी नोंदणी आहे ही 31 ऑगस्टपर्यंत आहे। आज रोज ज्या संख्येने अर्ज अपलोड होत आहेत आणि अर्ज प्राप्त होत आहेत ती किमान 5 ते 7 लाख रोज अर्ज हे आम्हाला ऑनलाईन पद्धतीनं प्राप्त होत आहेत। त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीला फक्त एक नारी शक्ती दूत ॲप होतं याच्यावरून आपण रजिस्ट्रेशन करून घेत होतो, पण आम्ही 5 दिवसापूर्वीच पोर्टलच्या माध्यमातून सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे। आणि जो प्रतिसाद आम्हाला मिळत आहे की ॲपच्या तुलनेमध्ये पोर्टलला त्यांना ते भरणं सोपं जाते, स्पीड पण तुलनात्मक जास्ती आहे। त्याच्यामुळे आम्ही पोर्टलला अधिकाधिक गती देऊन त्याच्यावर रजिस्ट्रेशन हे आपण करण्याची प्रक्रिया ही सुरू आहे। आम्ही ह्या सगळ्या बाबी म्हणजे त्याच मोबाईल नंबरवर त्याच माता भगिनींच्या मोबाईल नंबरवर OTP जाणं किंवा त्यांचा आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटसोबत लिंक करणं ह्या बाबी आपण ह्यासाठी करत आहोत की कुठेही ड्युप्लिकेशन नसावं, कुठेही याच्या अंतर्गत प्रक्रियेमध्ये कुठलंही चुकीच्या पद्धतीनं कुठली प्रोसिजर होऊ नये एक, आणि दुसरी गोष्ट ती तो जो सन्मान निधी आहे हा थेट त्यांच्याच अकाउंटला जावा ह्या दृष्टिकोनातून आम्ही ते करत आहोत। आत्ता ॲप आणि पोर्टल आहे याचं दोन्हीचं जो डेटा आहे हे कंबाईन करण्याचं काम सुरू आहे आणि त्यात आम्ही काहींनी ॲपमध्ये पण अर्ज भरलेला आहे, काहींनी पोर्टलमध्ये पण अर्ज भरलेला आहे। असे डुप्लिकेट अर्जसुद्धा बायफर्केट करण्याचं काम चालू आहे। आणि साधारणपणे मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की आत्तापर्यंतची कुठलीही एका राज्य शासनाची योजना नसेल की ज्याला एकाच वेळेला 1 कोटीपेक्षा जास्ती डीबीटी होणार आहेत। ही पहिलीच आहे। त्यामुळे त्या प्रक्रियेमध्ये अनेक सुधारणा आम्हालाही कराव्या लागत आहेत, कारण जर रोज 5-5, 7-7 लाख अर्ज येत असतील तर त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी थोडे कॉम्प्लिकेशन्स मधल्या कालावधीमध्ये होते। पण आता अधिकचे सर्व्हर्सची आम्ही वाढ केलेली आहे, त्याच्यामुळे नक्कीच जो प्रतिसाद आहे हाही वाढत चाललेला आहे। आणि 17 तारखेला पहिलं डीबीटी झाल्यानंतर रजिस्ट्रेशन आणखीन वाढणार आहे याची सुद्धा आम्हाला जाणीव आहे। त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा विभाग म्हणून आम्ही ज्या काही उपाययोजना आहेत ते करत आहोत।
केव्हापर्यंत साधारणतः रजिस्ट्रेशन केलं जाणार? असं बोललं जात आहे की मला काही असे निधी थांबवल्याचा जिल्हा परिषदेमार्फत प्रकारे समोर आले, तर त्यासाठी काय आता उपाय? जिल्हा परिषदेच्या निधीचा आणि राज्य शासनाच्या निधीचा दुरान्वयही संबंध नाही. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीच्याच कालावधीपासून ही योजना घोषित झाल्यापासूनच ह्या घोषणेचा अपप्रचार कसा करता येईल हीच विरोधकांकडनं सातत्याने हा प्रयत्न होत आहे. पण त्यांना कुठं ना कुठंतरी हा प्रयत्न अपयशी होताना सुद्धा पाहायला मिळतोय. कारण ज्या वेळेला लाखोंच्या संख्येने महिला रजिस्ट्रेशन करतात याचा अर्थ असा की त्यांना महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आवडलेली आहे. त्यांना खात्री आहे की याच्याने त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहे. म्हणून त्यांचा प्रतिसाद पाहून आणखीन विरोधक याच्यावर टीका करतायत. कुठल्याही दुसऱ्या विभागाच्या योजनेवर अजिबातही ह्याचे नकारात्मक पडसाद उमटले नाही. आपल्याला जर कदाचित माहिती असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जिथं 3 मोफत सिलेंडर दिले जाणार आहेत ती अन्न व नागरी पुरवठा विभागाची योजना आहे. त्याचा GR काल परवाच निघाला. जर निधीची कमतरता असती किंवा त्यांच्यावर जर काही कट लागणार असता तर त्या योजनेचा GRच निघाला नसता. किंवा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास विभागाने योजना आणलेली आहे की 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतलेली आहे. त्याला 2000 कोटीचा खर्च येणार आहे. त्या योजनेचा सुद्धा शासन निर्णय हा त्या विभागाने काढलेला आहे. त्याच्यामुळे प्रचलित असणाऱ्या चालू असणाऱ्या नवीन इतर विभागांच्या असणाऱ्या योजनांना कुठंही याच्यातून नकारात्मक पडसाद उमटणार नाहीत याची खात्री महायुतीच्या सरकारने केलेली आहे. एखाद्या अर्थमंत्री ज्या वेळेला अर्थसंकल्प सादर करत असतात त्यावेळेला निधीची असणारी सगळी जी काही त्याच्या संदर्भातल्या जी प्रोसिजर आहे त्याच्या संदर्भातली जी उपलब्धता आहे ह्या सगळ्या गोष्टी करूनच ती बजेटमध्ये सादर केली जाते. शेवटी ते राज्याचं बजेट आहे. 12.5 कोटीची जनता ते राज्याचं बजेट बघत असतं. त्याच्यामुळे कुठलंही खोटं आश्वासन त्या बजेटमध्ये दिलं जात नसतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी करूनच ही योजना आणि यासहित इतर योजना घोषित केलेल्या आहेत. बहुतेक तिथं अडकल्या असतील कारण त्या ज्या बचत गटाच्या महिला होत्या ना ते त्यांच्या मतदारसंघातल्या होत्या. तुमच्यातलं विचारणार कोण की आम्ही आज परभणी जिल्ह्यामध्ये महिला संवाद सत्र मेळावा हा आमचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार राजेश दादा विटेकरांनी आयोजित केला होता. आणि महायुतीचे सर्वच सन्मान्य घटक म्हणून आम्ही या मेळाव्यामध्ये सहभागी झालो. आणि खऱ्या अर्थानं माता भगिनींचा प्रतिसाद बघून एक मनापासूनचा आनंद आणि समाधान या महायुतीच्या सरकारची एक महिला प्रतिनिधी म्हणून मला निश्चितपणाने आज अनुभवायला मिळाला. मी राजेशदादांचे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे महायुतीच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांचे या निमित्ताने मनापासूनचे अभिनंदन करीन की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत शासनासोबत प्रशासनासोबत एक तोडीसतोड आणि चांगल्या पद्धतीचं काम सन्मान्य पदाधिकाऱ्यांनी त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्या निमित्ताने केलं. माझ्या प्रशासनाचे शासनातील आणि विभागातली यंत्रणा असेल यांनीसुद्धा रजिस्ट्रेशन मोठ्या प्रमाणामध्ये करून घेतलेलं आहे. आणि 17 तारखेला आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गतला जो पहिला लाभ आहे जो सन्मान निधी आहे तो आम्ही जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा आम्ही 17 तारखेला वितरित करायला सुरुवात करत आहोत. साधारणतः एक आकडा किती झालेला आहे, कितीचा बोजा पडणार आहे? साधारणपणे वार्षिक 43,000 कोटी इतका निधी हा या योजनेअंतर्गत वार्षिक लागणार आहे. आम्हाला पहिल्या टप्प्यात लागणारा जो निधी आहे हा अर्थविभागाने वितरित केलेला आहे. त्याच्यामुळे पहिल्या टप्प्याच्या या जे 17 तारखेला जो आमचं पहिलं DBT होणार आहे याचाही निधी आहे. त्याचबरोबर पुढच्याही 6 महिन्यासाठी लागणाऱ्या निधीची सुद्धा तरतूद केलेली आहे. आणि त्याच्यानंतर जो अर्थसंकल्प सादर होईल त्यावेळेला रुटीन जे पुढं लागणार आहे ते उपलब्ध होणार आहे. त्यामुळे 43,000 कोटी हे या योजनेला वार्षिक खर्च लागणार आहे. याला अधीन राहूनच ही योजना त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे.
सरकार निवडणुकीच्या तोंडावर काही गडबडीत अनेक त्यांना विरोधच करायचा आहे, आरोपच करायचे आहेत म्हणून ते करत आहेत. पण ज्या अर्थी त्यांना लक्षात आले की लोकांचा, जनतेचा प्रतिसाद हा महायुतीच्या सरकारने आणलेल्या योजनांना मिळतोय, त्याच्यामुळेच विनाकारण ते ह्या योजनांवर टीका करण्याचा त्यांचा एक अपयशी प्रयत्न सुरू आहे. आणि खऱ्या अर्थानं जे टीका करतायत त्यांच्या मतदारसंघामध्ये ते सर्वात जास्ती रजिस्ट्रेशन करून घेत आहेत. त्याच्यामुळे अशी दुटप्पी भूमिका ही विरोधकांकडून पाहायला मिळत आहे. पण याला अजिबातही महाराष्ट्राची जनता या भूलथापांना बळी पडणार नाही. आणि ज्या वेळेला पहिला हप्ता DBT जाईल त्यावेळेला अधिक मोठ्या संख्येने महिला याच्यामध्ये आणखीन रजिस्ट्रेशन करतील अशी आमची खात्री आहे. जयंत पाटील यांनी असं म्हटलं आहे की मागील नेमकी लोकसभा निवडणुकीच्या नंतरच लाडक्या बहिणींची आठवण आली आहे. नाही, एक तर महायुतीच्या सरकारला लाडक्या बहिणींची आठवण आली हीच बहिणींसाठी सुद्धा त्यांना ही सकारात्मक बाब वाटत असते. आज अजितदादांनी अर्थसंकल्प सादर केला, तो त्यांच्या राजकीय किंवा त्यांच्या अर्थ व नियोजन मंत्री म्हणून हा त्यांचा 10वा अर्थसंकल्प होता. त्याच्यामुळे त्यांच्या 10व्या अर्थसंकल्पामध्ये जर महिलांना या महायुतीच्या सरकारने सादर केलेल्या बजेटमध्ये प्राधान्य मिळालं असेल तर कोणाला त्या संदर्भात काही अडचण असता कामा नाही. एक आहे की महिलांनी सक्षम व्हावं, त्यांनी पुढं यावं ही भावना असणं किंवा हे भाषणापुरतं बोलणं वेगळा भाग असतो. हे महायुतीचं सरकार ते कृतीतून उतरवत आहेत, त्याच्यामुळे कुठंतरी खटकत असावं. जयंत पाटील यांनी जे म्हटलेलं आहे की लोकसभा निवडणुकीच्या नंतर लाडक्या बहिणीची आठवण आली, त्याबद्दल काय? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार गेल्या 4 वर्षापासून रखडलेले आहेत मॅडम. तर ह्या लाडक्या बहिणी योजनेबरोबर ते पुरस्कार देऊन पण बहिणींचा सन्मान करावा. निश्चित मी संबंधित विभागाला आम्ही त्या पद्धतीनं नक्कीच पाठपुरावा करू. आम्ही त्यांना सूचना देऊ. थँक्यू.